चंद्रपुर जिले के 598 गांवों में पानी प्रदूषित, नागरिक पी रहे दूषित पानी। भूजल सर्वेक्षण विभाग ने दी जानकारी। चंद्रपुर जिले में पीने का पानी बड़े पैमाने पर दूषित पाया गया है। एक चौंकाने वाले निष्कर्ष के अनुसार जिले के कुल 598 गांव जल प्रदूषण से प्रभावित हैं। भूजल सर्वेक्षण विभाग ने हाल ही में पीने के पानी में के स्रोतों की जांच की। इसके लिए कुल 21,168 नमूने लिए गए। इन नमूनों के अध्ययन के बाद सामने आए निष्कर्ष बेहद चौंकाने वाले हैं। सबसे गंभीर मामला ये है कि 393 नमूने फ्लोराइड युक्त पाए गए। फ्लोराइड की अधिकता से हड्डी संबंधी बीमारियां बढ़ती हैं, दांतों का रंग बदल जाता है और हाथ की उंगलियां टेढ़ी हो सकती हैं। इसके अलावा नाइट्रेट, क्षार, लौह तत्व और जीवाणु संक्रमित पानी भी पाया गया। पीने के लिए अनुपयुक्त होने के बावजूद नागरिक अब भी दूषित पानी पी रहे हैं, जिससे उनके स्वास्थ्य पर गंभीर असर पड़ रहा है। केंद्र और राज्य सरकारें स्वच्छ पेयजल उपलब्ध कराने का दावा करती हैं, लेकिन यह रिपोर्ट हकीकत को उजागर कर रही है। भूजल सर्वेक्षण विभाग ने यह पूरी जानकारी अब अपने आधिकारिक पोर्टल पर प्रकाशित कर दी है, जिससे हड़कंप मच गया है। चाहे नदी से होने वाली सार्वजनिक जल आपूर्ति हो, कुएं हो या बोरवेल, सभी स्रोतों में विभिन्न प्रकार के प्रदूषित तत्व पाए गए हैं। विशेषज्ञों ने चेतावनी दी है कि यदि समय रहते इस पर ध्यान नहीं दिया गया तो आने वाली पीढ़ियों को इसकी भारी कीमत चुकानी पड़ सकती है। चंद्रपूर संपूर्ण जिल्हा हा वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त आहे। वायू प्रदूषणामध्ये चंद्रपूर पुढे आहे, त्याच प्रकारे जलप्रदूषणामध्ये पण पुढे आहे आणि आता भूजल प्रदूषणामध्ये पण चंद्रपूर जिल्हा पुढे असल्याचं आपल्याच्या लक्षात येतं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी 700-750 गावं आहेत, या गावापैकी जवळजवळ 598 जी गावं आहेत ती वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त असल्याचं आपल्याला या भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात आपल्याला लक्षात आलेलं आहे। 21,000च्या वरती जवळजवळ सॅम्पल्स गोळा केले गेले या संपूर्ण जिल्ह्यामधून आणि याच्यातली जवळजवळ 598 गावं जी आहेत ती गावं वेगवेगळ्या प्रदूषणानं बाधित आपल्याला असल्याचं आढळतं। याच्यामध्ये सुदैवानं आर्सेनिकचं प्रदूषण हे शून्य आहे, परंतु जे फ्लोराईड आहे या फ्लोराईडच्या प्रदूषणानं जवळजवळ 393 जी गावं आहेत ती बाधित असल्याचं आपल्याला या अहवालातून लक्षात येतं। याच्यातून नायट्रेटची गावं 755 गावं नायट्रेटनी पोल्युटेड आहेत आणि क्लोराईडचं प्रदूषण पण जास्त आहे। आयरनचं पण प्रदूषण खूप नसलं तरी आयरनचं प्रदूषण पण आढळतं। TDSचं प्रमाण पण या गावामध्ये जास्त आहेत। तर बहुतेक गावं जी आहेत ते सिंदेवाई, ब्रह्मपुरी, सावली इकडली गावं जी आहेत ती जास्त पोल्युटेड आहेत आणि वरोरा पण पोल्युटेड आहेत। आपण सर्वाधिक पोल्युटेड जर म्हणजे भूजलाने पोल्युटेड असेल तर ते वरोरा तालुका आहे, कारण त्यातल्या 72 जवळजवळ गावं पोल्युटेड आहेत। ब्रह्मपुरीमध्ये 71 गावं पोल्युटेड आहेत। सावली, सिंदेवाही आणि नागभीड जवळजवळ इथे 50 ते 60 गावं जी आहेत ही गावं जी आहेत तिथलं पाणीही पिण्यालायक नाही आहे। तर याच्यातलं बहुतेक प्रदूषण जे आहे ते नैसर्गिक आहेत, म्हणजे मानवनिर्मित प्रदूषणाचा भाग कमी आहे। फक्त नायट्रेटचं जे पोल्युशन आहे जे सर्वाधिक आहे ते मानवनिर्मित प्रदूषण आहे। बाकीचं जे फ्लोराईडचं प्रदूषण आहे, क्लोराईडचं आहे, TDS आहे, आयरन आहे, हे नैसर्गिक प्रदूषण आहेत। जवळजवळ मी आणि आमची संस्था गेल्या 10-12 वर्षापासून याच्या मागे लागलो आणि आम्हाला याच्यावर यश पण मिळालं आणि जवळजवळ बहुतेक गावामध्ये ATM, वॉटर ATM आणि नळ योजना लागू झाल्या। परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये यातल्या बहुतेक 60 ते 70 योजना ज्या आहेत त्या जवळजवळ बंद आहेत। कुठल्याही आर्थिक कारणामुळे असेल, मेंटेनन्स असेल, या कारणामुळे बंद आहेत आणि लोकांना हे प्रदूषित पाणी प्यावं लागते आहे आजही। आता जसं उन्हाळा येईल तसतसं जमिनीमधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे या प्रदूषकांचं ते वाढेल आणि म्हणून जेवढी गावं बाधित आहेत प्रदूषणानं त्या सर्व गावामध्ये वॉटर ATM सक्रिय ॲक्टिव्ह असलं पाहिजे किंवा नळ योजना ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तरच लोकांचं आरोग्य